नमस्कार, मी जतीन मोरे, आपलं सम्राट मराठी लाईव्हमध्ये स्वागत। आज आपण वासंबे पंचायत समिती गणात आहोत आणि या वासंबे पंचायत समिती गणातून रोशन राऊत हे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि ते ही उमेदवारी लढत आहेत। तरी त्यांच्या विरोधात महायुतीच्या अर्चना भोईर ह्या उमेदवारी लढवित असून आपण या ठिकाणी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोशन राऊत यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत। रोशनजी, आपलं सम्राट मराठी लाईव्हमध्ये स्वागत। नमस्कार। रोशनजी, या वासंबे पंचायत समिती गणात आता जो प्रचार सुरू आहे, आता जवळजवळ 4 ते 5 दिवस झालेले आहेत, तर या प्रचारामध्ये आपल्याला जनतेकडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे? नमस्कार, मी वासंबे पंचायत समितीमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही केलेली विकास कामं आहेत त्याची पोचपावती मागण्यासाठी आम्ही जातो आहे। आम्ही जी विकास कामं केलेली आहेत त्याच्या जोरावरती जनता आम्हाला मताच्या रूपाने आशीर्वाद देईल हे आम्हाला नक्की माहिती आहे। आम्ही प्रत्येक घरामध्ये जातो, ज्या ज्या घरामध्ये जाते तिथल्या नागरिकांचा, तिथल्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। जी एक सिंगल असं घर नाही की ज्या घरामध्ये आमची ओवाळणी होत नाही, याचा प्रत्यय आम्हाला त्यांच्या घरात गेल्यावरती दिसतो आहे। रोशनजी, आपण या वासंबे ग्रामपंचायतीचे सरपंच देखील राहिलेले आहेत, तर त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी त्यावेळी अशी कोणती विकास कामं केलेली आहेत? माझा सरपंचाचा कार्यकाळ होता 13 आणि 14। त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने जी आपली घरपट्टी वाढीव केलेली होती ग्रामपंचायतची, त्यावेळी तर 2 वर्ष तो निर्णय झाला नव्हता। त्यामुळे जी आपल्या पंचायतचा जो गाडा हाकला जातो तो घरपट्टीच्या जीवावरती 13-14 माझा कार्यकाल असल्यामुळे त्या दोन्ही वर्षामध्ये घरपट्टीच येत नव्हती। तरी पण मी माझे जेवढे कर्मचारी होते, जेवढे काय कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे चालायचे कचऱ्याचे नियोजन करण्याचे, त्यांना कुठेही 1 महिनासुद्धा खंड न पाडता मी माझ्या पदरचे पैसे अकाउंट्सला टाकून ते सगळं सुरळीत चालू ठेवलेलं होतं। आपण या प्रभागात फिरत असताना आता म्हणजे तुमच्या काळात काही विकास कामं झालेले असतील आणि अशी कोणती विकास कामे राहिलेली आहेत की जे तुम्ही या माध्यमातून पुढे करणार आहेत किंवा याच्यासाठी काय प्लॅनिंग केलेलं आहे? मोपाडा वासंबे हे आपण नावाला ग्रामपंचायत आहे, पण ती आपल्या नगरपालिकेच्या धर्तीवरतीच ती बसलेली आहे। कारण इथला मेन मुद्दा आहे जो कचरा विल्हेवाट। मी माझ्या कार्यकालामध्ये घन विस्थापनातून वीज निर्मिती हा पायलट प्रोजेक्ट मी तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये राबवण्याचा मी मानस आखलेला होता आणि मी IQ माहितीवरती गेलो नव्हतो। ज्या ठिकाणी तो राबवला गेला, पुणे महानगरपालिकेमध्ये मॉडेल कॉलनी म्हणून आहे, तिथे मी माझे त्यावेळचे ग्रामविकास अधिकारी आणि त्यावेळचे पंचायत समितीचे चौधरी साहेब विस्तार अधिकारी होते, त्यांना मी घेऊन त्या कॉलनीमध्ये जाऊन त्या प्रोजेक्टचा अभ्यास केला आम्ही की त्याच्यामध्ये जी कचरा येतो लोकांचा, ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक, हे त्याचं विघटन केलं जातं, क्रश केलं जातं आणि त्याच्यामध्ये एक बलून्समध्ये ते वायू निर्माण केलं जातं। त्या वायूचं कन्वर्ट वीजमध्ये केलं जातं आणि ती वीज जी त्या कॉलनीमध्ये किंवा त्या वस्तीमध्ये जेवढे स्ट्रीट लाईट आहेत किंवा मोबाईलचे टॉवर्स आहेत त्याच्यामध्ये ती विकली जाते। त्याच्यावरून म्हणजे लोकांना सवय पडलेली आहे की जे रस्त्यावरती जी आपले प्लास्टिक म्हणा काय कचरा टाकणं हे लोकांच्यावरती बंधनं आलेले आहेत की बाबा असं केलं तर आपल्याला कचरा पण होतो आहे आणि आपण जर दिले कचरा, अशी जी लोकं येतात महानगरपालिकेची त्यांना ते कचऱ्याचे ते पैसे देतात की प्लास्टिकचा जो वेटवरती असतो की किती किलो दिल्यानंतर किती पैसे येतात, तर याच्याने कचऱ्यावरती पण आपल्याला टाकण्याचा येतो आणि आपल्याला त्याच्यातनं फायदा पण होतो, वीज निर्मिती होते। हा माझा मानस आहे। या व्यतिरिक्त आणखी कुठली विकास कामे आहेत करायच्या? हां, आणखीन काय, जी आता जल जीवन मिशन ही जी केंद्र सरकारची आहे ती आमची आता फायनल स्टेजला आहे। मार्चची डेडलाईन दिलेली आहे चालू होण्यासाठी। आमचं जॅकवेलचं काम चालू म्हणजे पूर्णत्वाच गेलेलं आहे। ज्या मेन पाईपलाईन्स आहेत आमच्या जवळजवळ 95% टाकून झालेल्या आहेत, फक्त 5% ज्या इंटरनल कनेक्शन्स आहेत वाड्या वस्त्यांच्या त्या करण्याच्या बाकी आहेत। त्यामुळे आमच्या वासंबे परिसरामध्ये जेवढा पाण्याचा प्रश्न आहे हा निकाली निघणार आहे। माझा एक असं सुद्धा मानस आहे की जो आपला जो अचानक ग्राउंड आहे, मेन मुख्य जो रसायनी परिसराचा एकमेव ग्राउंड असा आहे, अचानक ग्राउंडचा थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगतो। त्या ग्राउंडवरती पहिल्यांदा कातळ होते, त्या कातळाच्या आमच्या अगोदरचे जे मोठे मोठे प्लेयर्स होते जे मोपाड्यातले वगैरे इथले आणि माझ्या सकट आम्ही ते कातळाचे आम्ही हॅमर गननी स्वतः फोडलेले आहेत आणि तो ग्राउंड डेव्हलप केलेला आहे। बरोबर आहे, त्या ग्राउंडवरती ह्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रामध्ये पहिली नाईट मॅच जी राजकपूर ट्रॉफी नंतर जी कुणी केली असेल ते अचानकच्या लोकांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे जे प्लेयर्स येऊन गेले आत्ता आणि जे आत्ता टीव्हीवरती आपण जे रजनी बघतो ISPL, त्याचे मोठे मोठे जे कॅप्टन्स आहेत किंवा जे मोठे स्टार प्लेयर्स आहेत त्यांचे पॉडकास्ट बघा तुम्ही की त्याच्यामध्ये आपल्या क्रिकेट रजनीचं नाव ते काढतातच की आम्हाला त्यांना प्रश्न विचारला जातो की तुम्हाला असे कुठले ग्राउंडवरती खेळायला आवडतं, तर ते आवर्जून सांगतात की आम्हाला मोपाड्यातील
अचानक ग्राउंडची जी टुर्नामेंट असते ती खेळायला मग आवडते, असा रिस्पॉन्स त्यांचा आपल्याला असतो. आणि ही रजनी इथं आपली जिल्ह्यात किंवा राज्यात फेमस नाही आहे, ही संपूर्ण भारतामध्ये फेमस आहे. कारण इथे येणाऱ्या टीम बंगालच्या असतात, दिल्लीच्या असतात, मद्रासच्या असतात, विविध प्रांतात नाही इथे येऊन प्लेयर्स इथे खेळले गेलेले आहेत. आणि इथेशी मोठे मोठे स्टार प्लेयर वेंसरकर आलेले, दिलीप वेंसरकर, त्यांनी इथेशी एकदा आपल्या ओपनिंग केलेलं होतं. एकदा आदित्य ठाकरे आलेले होते, स्वतः राज ठाकरे पण आलेले होते इथे. म्हणजे अशा प्रकारे आपली जे अचानकच्या ज्या रजनी आहे ती फेमस आहे. तिथे आपल्याला स्टेडियमची एक आपली भूमिका आहे. आदरणीय तटकरे साहेब यांचा जो फंड्स असेल किंवा ते आता सत्तेच्या मार्फत कसं राबवता येईल त्या ग्राउंडचा, तिथं सर्वपक्षीय क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. जेव्हा पावसाळा येतो तेव्हा तिथे चिखल असतो आणि नंतर मग परत तेवढाच खर्च आम्हाला ग्रामपंचायतच्या मार्फत तिथे केला जातो. तिथं मुख्य नाला आहे तो उघड्यावरती आहे, त्याला मला अंडरग्राऊंड करायचा आहे, हा सुद्धा माझा मानस आहे. आणि जेणेकरून तिथं सर्वपक्षीय लोकांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील असं मला वाटतं. रोशनजी, आपल्या पत्नी देखील या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत, तर त्यांच्या माध्यमातून अशी कोणती आता सध्या विकास कामे मार्गी लागत आहेत किंवा कोणती कामं केलेलं? ग्रामपंचायत वासंबेमध्ये ज्या आमच्या महाविकास आघाडीमध्ये जेवढे सदस्य आहेत माझ्या मिसेस सकट, त्यांच्या माध्यमातून जेवढी विकास कामे रस्ते, गटर, पाणी योजना किंवा शासनाच्या वेगवेगळ्या ज्या केंद्र सरकारच्या, राज्य शासनाच्या एवढ्या स्कीम आहेत, खालच्या स्तरापर्यंत घटकाला कशा पोचतील याचा प्रयत्न सगळे सदस्य करत आहेत. आणि त्याचा प्रतिसाद मी त्या वॉर्डमध्ये जाऊन जेव्हा लोकांशी भेटतो आहे तर त्याचा प्रतिसाद मला उत्स्फूर्त भेटतो की आपले जे सदस्य आहेत, केवळ माझी मिसेसच नाही, किंवा खान एम्बिले असू दे, तळेगाव असू दे, तळेगाव अडी पानशील असू देत, पोसरी असू दे विभागात, इकडे सगळी मला त्या सदस्यांनी केलेल्या कामाचा पोचपावती त्यांच्या नागरिकांच्या तोंडातून ऐकायला भेटते. असं मतदारांनी ही निवडणूक लढवत असताना मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यावा असं काय वाटतं, काय सांगा? की बाबा मला ह्याच्या अगोदर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मी जो उभा राहिलेलो, माझ्या जे पक्षाचे मेन सर्व जे आहेत की आत्ताच्या जिल्हा लेवलला आदरणीय मनोज शेठ भोईर, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, यांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे की बाबा हा निष्ठावान आणि सच्चा कार्यकर्ता, जे बोलतो ते करतो. आणि परत माझ्या विभागामध्ये 4 माजी सभापती होऊन गेलेले आहेत. उदाहरणार्थ एक माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, रमेश पाटील, परत अनघा कानिटकर आणि आत्ता मागच्या वृषाली पाटील यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये पण सभापती असताना विविध कामं केलेली आहेत. आणि त्याची पोचपावती लोक आम्हाला देणारच आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. वासंबे पंचायत समिती गण आहे जो दिवसेंदिवस इथे नागरीकरण होत आहे आणि या ठिकाणीच्या जे काही विद्यार्थी असतील त्यांच्या संदर्भात म्हणजे शैक्षणिक विषय असेल किंवा येथील सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगाराचा संबंध असेल आणि आरोग्य, या तिन्ही संबंधी आपल्याकडे काय असा ठोस आराखडा आहे का येथील प्रभागासाठी? बघा, आम्ही लोकांच्या दारी जाताना आम्ही आमचा एक जे वचननामा दिलेला आहे की बाबा आम्ही तुम्हाला काय देऊ, तर त्याच्यामध्ये आम्ही मूळ आरोग्य केंद्राचं एक दिलेलं आहे त्यांना आश्वासन की आम्ही 100 बेडचं हॉस्पिटल देऊ, किंवा शिक्षणाच्या संदर्भात जे आपल्या दलित वाड्या वस्त्यांची जी लोक आहेत त्यांना मोफत शिक्षण देऊ, त्यांना त्यांचे गणवेश म्हणा, दप्तर म्हणा, हे तर आम्ही वेळच्यावेळी आमच्या माध्यमातून देतच असतो. अशीच सेवा आमची अखंड सेवा राहणार आहे. शेवटी आपल्या या मतदारांना काय आवाहन कराल? बघा, तुम्ही फक्त आमच्याकडे जनशक्ती आहे, आम्ही केलेल्या आमच्या कामाची पावती मागण्यासाठी लोकांच्या दारी जातो आहे. तुम्ही फक्त माणूस म्हणून रोशन राऊत यांच्याकडे बघू नका, तर त्यांनी केलेली विकास कामं किंवा माझ्या मागं जेवढ्या लोकांनी त्यांच्या त्या वेळेला जी लोकांनी कामं केलेली आहेत तेवढी फक्त बघा. आणि कोणी कामं केलेली आणि कुणाच्या बरोबर आहेत त्याच्याकडे बघा. अनुभवाची सिद्धोरी माझ्या पाठीची आहे की कामाचं कुठल्या प्रशासनावरचं कसं काय कुठे काय केलं जातं याचा अनुभव मला पक्का आहे. याच माध्यमातून मी सर्व वासंब्यातील जनतेला असं नम्र आवाहन करतो की तुम्ही 7 तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला मशाल आणि घड्याळ या चिन्हावरती मत देऊन भरघोस मताने विजय कराल याचा मला विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या ठिकाणी आपण महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे रोशन राऊत हे वासंबे पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचा विकास आराखडा त्यांनी तयार केलेला आहे. बऱ्याच उमेदवारांकडून आपल्याला ऐकायला मिळतं की येथील ज्वलंत समस्या ही डम्पिंग ग्राउंडची आहे. तर या पलीकडे जाऊन रोशन राऊतजी यांनी जे डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यासाठी जी कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे, तर त्या कचऱ्याच्या माध्यमातून वीज निर्मिती कशी होते याचं देखील प्रशिक्षण रोशन राऊत यांनी घेतलेलं आहे. तर याचा देखील फायदा येथील जनतेला होणार आहे. एकंदरीत येथील रोजगार असेल, शैक्षणिक बाबी असतील, आरोग्य असतील, या संदर्भात त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचा ठोस आराखडा आहे. तरी त्यांना निवडणुकीसाठी आपल्या सम्राट मराठी चॅनलकडून तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद.